या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. सध्या हवामान खातं एक शब्द वारंवार वापरतंय आणि आपण बातम्यांमध्येही ते बघतोय, एल निनो. एका बाजूला हवामान विभाग सांगतंय की एल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडू शकतो आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस पडतोय. मग नेमकं खरं काय आहे? एल निनोचा कसा परिणाम होणार आहे? प्रशांत महासागरात हजारो किलोमीटर दूर घडणाऱ्या बदलाचा भारताच्या मॉन्सूनशी काय संबंध आहे आणि एल निनो असतानाही एवढा पाऊस का पडतोय, हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचंय. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. आपण सुरुवात करूयात की आता नक्की काय परिस्थिती आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD ने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांसाठीचा मान्सूनचा अंदाज जाहीर केलाय. या अंदाजानुसार देशभरात दीर्घकालीन सरासरी म्हणजेच लॉंग पिरियड ॲव्हरेज अर्थातच LPAच्या 94% कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता LPA म्हणजे काय? तर LPA म्हणजे सोप्या भाषेत गेल्या अनेक दशकातील पावसाची सरासरी, म्हणजे त्या सरासरीच्या तुलनेत यंदा देशाचा एकूण पाऊस कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पण याचा अर्थ असा होतो का की देशभरातच कमी पाऊस पडणार आहे? तर असंही त्याचा अर्थ नाहीये. IMDनी हे स्पष्ट केलेलं आहे की पूर्व द्वीपकल्पीय भारत, मध्य भारत, उत्तर पश्चिम भारतातील काही भाग आणि ईशान्य भारतातल्या काही भागात सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. म्हणजे देशाच्या सरासरी पाऊस कमी असला तरी काही भागात मुसळधार पाऊस, अगदी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते. ऑगस्ट महिन्यात देशातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहू शकतं. पावसात खंड पडल्यास उकाडाही वाढू शकतो. तर रात्रीचं किमान तापमान हे बहुतांश भागात सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे असंही हवामान खात्याने म्हटलेलं आहे. एल निनो आणि IODची सध्याची परिस्थिती काय आहे तेही आपल्याला समजून घ्यायला हवं. हवामान विभागाच्या मते सध्या मध्यम तीव्रतेचा एल निनो अशी परिस्थिती आहे आणि ऑगस्ट सप्टेंबर मध्ये ती आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. पण इंडियन ओशन डायपोल म्हणजेच IOD सध्या न्यूट्रल अवस्थेत आहे, म्हणजे भारतीय महासागरात मान्सूनवर ठळक परिणाम करणारी तापमानातली तफावत अद्याप तयार झालेली नाही. मात्र काही हवामान मॉडेल्सनुसार सप्टेंबरमध्ये पॉझिटिव्ह IOD विकसित होण्याची शक्यता आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जर तसं झालं तर भारतीय महासागरातून भारताकडे येणाऱ्या आर्द्रतेला चालना मिळू शकते आणि त्यामुळे एल निनोचा काही प्रमाणात नकारात्मक परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते. आता प्रश्न असा पडतो की सध्या एल निनोची परिस्थिती असताना त्याचा मॉन्सूनवर नेमका काय परिणाम होणार आहे आणि सध्या एवढा पाऊस पडत असताना एल निनोचा परिणाम दिसतोय तरी कुठे? हे समजून घेण्यासाठी आधी एल निनो म्हणजे नेमकं काय ते समजून घ्यावं लागेल. एल निनो हा एन्सो अर्थातच एल निनो सदर्न ऑसिलेशन या नैसर्गिक हवामान चक्राचा एक भाग आहे. एन्सोच्या 3 अवस्था असतात, एल निनो, ला निना आणि न्यूट्रल. यापैकी एल निनो म्हणजे प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढणं. ही प्रक्रिया साधारणपणे दर 2 ते 7 वर्षांनी आपल्याला दिसून येते. पण तिचा परिणाम हा केवळ प्रशांत महासागरापुरता मर्यादित राहत नाही, तर जगभरातील हवामानावरती त्याचा परिणाम होतो आणि भारताचा मान्सूनही त्याला अर्थातच अपवाद नाहीये. आता एल निनो हे नाव कसं पडलं? एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे आणि त्याचा अर्थ लहान मुलगा किंवा क्राइस्ट चाइल्ड असा होतो. पेरू आणि इक्वेडॉर मधील मच्छीमारांनी अनेक वर्षांपूर्वी असे एक निरीक्षण केलं होतं की क्रिसमसच्या म्हणजे नाताळच्या सुमारास त्यांच्या किनाऱ्याजवळ समुद्राचं पाणी हे अचानक गरम व्हायचं आणि त्यामुळे मासेमारीवरती परिणाम व्हायचा. म्हणून त्यांनी या घटनेला एल निनो असं नाव दिलं. आता सामान्य परिस्थितीत प्रशांत महासागरात काय घडतं हे समजून घेऊ, म्हणजे मग एल निनो असताना काय घडतं हेही आपल्याला लक्षात येईल. आता नॉर्मल वर्षांमध्ये प्रशांत महासागरावरती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे म्हणजेच ट्रेड विंड्स सतत वाहत असतात. हे वारे समुद्राच्या पृष्ठभागावरील गरम पाणी इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या दिशेने ढकलतात. त्यामुळे त्या भागात गरम पाणी साचतं. समुद्र गरम असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होतं, ते वातावरणात वर जातं, ढग तयार होतात आणि इंडोनेशिया, पापुआ न्यू गिनी आणि उत्तर ऑस्ट्रेलिया परिसरामध्ये भरपूर पाऊस होतो. दुसरीकडे गरम पाणी पश्चिमेकडे सरकल्यामुळे पेरू आणि इक्वेडॉरच्या किनाऱ्याजवळ खोल समुद्रातील थंड आणि पोषक पाणी हे वर येतं. या प्रक्रियेला अपवेलिंग असं म्हणतात. यामुळे पूर्व प्रशांत महासागर तुलनेनं थंड राहतो, म्हणजेच सामान्य परिस्थितीत पश्चिम प्रशांत महासागर गरम आणि पूर्व प्रशांत महासागर थंड असा एक नैसर्गिक समतोल या सगळ्यातनं तयार होतो.
मग आता एल निनो असला की नक्की काय परिस्थिती असते? काही वर्षांनी हा समतोल बिघडायला सुरुवात होते. ट्रेड विंड्स कमकुवत पडतात, त्यामुळे समुद्राचं गरम पाणी इंडोनेशियाकडे ढकललं जात नाही. उलट ते हळूहळू मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरात पसरू लागतं. त्याच वेळी पेरूच्या किनाऱ्यावरती होणारं अपवेलिंगही कमी होतं. परिणामी पूर्व प्रशांत महासागराचं तापमान वाढतं आणि यालाच एल निनो परिस्थिती असं म्हणतात. आता भारताच्या मॉन्सूनची या सगळ्याचा नक्की काय संबंध आहे, ते कसं जोडलं गेलेलं आहे तेही आपण समजून घेऊ. पण हा बदल हा फक्त समुद्रापुरता मर्यादित राहत नाही, हे आपल्याला आधी लक्षात घ्यायला हवं. समुद्राचं तापमान बदललं की गरम हवा कुठे वर जाईल, ढग कुठे तयार होतील आणि पाऊस कुठे पडेल याचं संतुलन बदलतं. हवामानशास्त्रात या बदलाला वॉकर सर्क्युलेशन मधील बदल असं म्हणतात. भारताचा नैऋत्य मॉन्सून म्हणजे साऊथ वेस्ट मॉन्सून हा या जागतिक वातावरणीय रचनेचाच एक भाग असल्यामुळे प्रशांत महासागरात झालेले बदल भारताच्या मान्सूनवरही परिणाम करतात. त्यामुळे भारतात हंगामी पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वाढते. आता एल निनो असला की दुष्काळ पडतोच असं आहे का? तर तसं अजिबात नाहीये आणि हाच एल निनो बाबतचा सर्वात मोठा गैरसमज आहे. एल निनो म्हणजे पाऊस पडणारच नाही असा त्याचा अर्थ होत नाही. योग्य अर्थ असा आहे की एल निनोमुळे संपूर्ण हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वाढते. मात्र एखाद्या दिवशी किंवा एखाद्या आठवड्यात कुठे आणि किती पाऊस पडेल हे इतर हवामान प्रणाली ज्या आहेत त्या ठरवत असतात. आता आपण येऊयात महाराष्ट्राकडे. आता एल निनो वर्ष असून सुद्धा महाराष्ट्रात आपल्याला जुलै महिन्यात एवढा पाऊस का बघायला मिळतोय हेही आपल्याला समजून घ्यायला हवं. याच कारणामुळे एल निनो असतानाही महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो हे आपल्याला स्पष्ट होतं, कारण भारतात पाऊस फक्त एल निनोवरती अवलंबून नसतो. बंगालच्या उपसागरात तयार होणारी कमी दाबाची क्षेत्र, मान्सून ट्रफ, पश्चिम किनारपट्टी लगतचा ऑफशोर ट्रफ, अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता आणि सोमाली जेट हे सगळे घटक मान्सूनवरती परिणाम करतात. उदाहरण, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि ते महाराष्ट्राच्या दिशेनं सरकलं किंवा ऑफशोर ट्रफ सक्रिय झाली तर एल निनो असतानाही मुंबई, कोकण आणि घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस पडू शकतो. म्हणूनच एका राज्यात पूर परिस्थिती असते तर दुसऱ्या राज्यात पावसाची प्रतीक्षा सुरू असते. शेवट अगदी थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर एल निनो म्हणजे पाऊस पडणारच नाही असा त्याचा अर्थ होत नाही. एल निनो हा संपूर्ण मॉन्सूनचा कल सांगतो, पण प्रत्यक्षात कुठे आणि किती पाऊस पडेल हे कमी दाबाचं क्षेत्र, मान्सून ट्रफ, ऑफशोर ट्रफ, अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता, इंडियन ओशन डायपोल आणि इतर हवामान प्रणाली हे सगळं मिळून ठरवत असतात. आणि म्हणूनच एल निनोच्या काळातही महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये मुसळधार अगदी अतिवृष्टीसारखा पाऊस जो आहे तो सुद्धा होऊ शकतो. आत्ताच्या घडीला लक्षात ठेवावी अशी कुठली या सगळ्यातली गोष्ट आहे तर आत्ता IOD जो आहे तो अजून तयार झालेला नाहीये, तो न्यूट्रल आहे आणि एल निनो हा आपल्याला आता ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आणखीन तीव्र होईल असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये कदाचित कमी पाऊस होईल अशी शक्यता सध्याच्या घडीला वर्तवण्यात आलेली आहे. त्यात जर IOD तयार झाला किंवा IOD ची परिस्थिती तयार झाली तर मात्र एल निनोचा परिणाम जो आहे तो कुठेतरी कमी होईल आणि मग आपल्याला चांगल्या प्रकारचा किंवा मुसळधार पाऊस सुद्धा पुन्हा एकदा ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये बघायला मिळू शकतो असं आत्ताच्या घडीला तरी हवामान खात्याकडनं सांगितलं जात आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या अपडेट्ससाठी, वेदर रिपोर्टसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.